आज आपण ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट शिकणार आहोत. यामध्ये आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये आज आपण पाहतोय जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आणि ही स्क्रिप्टिंग लँग्वेज नेटस्केप कम्युनिकेशनने तयार केलेली आहे. आणि ह्या जावास्क्रिप्टचा यूज हा इंटरनेट ॲप्लिकेशन जे आहे तर ते इंटरनेट ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी केला जातो. तसेच जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. ही जावास्क्रिप्ट लँग्वेज आपण यूज करून डायनॅमिक वेब पेजेस जे आहे ते डायनॅमिक वेब पेजेस आपण इथं तयार करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जावास्क्रिप्ट ही HTMLमध्ये एम्बेड आपण या ठिकाणी करू शकतो. HTMLमध्ये एम्बेड करणे याचा अर्थ असा आहे का आपण जसे HTMLचे प्रोग्राम्स लिहितो त्याच पद्धतीने नोटपॅडचा यूज करून आपण जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेजही इथे लिहू शकतो. इथे एक फरक असा आहे का ही जी क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असते ही या ठिकाणी इंटरप्रिट केली जाते आणि ही इंटरप्रिट करण्यासाठी ब्राउझरचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे दुसरी अशी आहे का ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये जे काही बेसिक ब्लॉक्स असतात ते बेसिक ब्लॉक्स म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट्स असतात. त्यानंतर जावास्क्रिप्ट जे आहे तर जावास्क्रिप्ट ही इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. याचा अर्थ असा होतो की ज्याही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिल्या जातील त्या सर्व इन्स्ट्रक्शन्स ह्या इथे तुमचा जो काही कंपायलिंग मशीन आहे तर तिथे कंपायलिंग मशीनचा वापर न करता ते इन्स्ट्रक्शन्स डायरेक्टली तुम्हाला एक्झिक्यूट करून दिले जातात. यामध्ये आज आपण हे बघणार आहोत तो म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आपल्याला इथे ही गोष्ट अशी माहिती असली पाहिजे की प्रोग्राम काय असतो आणि प्रोग्राम काय आहे. ज्यावेळेसही आपण कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतो त्यावेळेस आपण इथे प्रोग्राम म्हणतो, त्यानंतर सॉफ्टवेअर आपण असं या ठिकाणी म्हणत असतो. प्रोग्राम काय आहे तर प्रोग्रामचा अर्थ असा आहे की प्रोग्राम हा इथे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ह्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपण या ठिकाणी आउटपुट क्रिएट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेसही आपल्याला एखादा पर्टिक्युलर आउटपुट जर तयार करायचा असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर प्रोग्राम लिहावा लागतो आणि हा प्रोग्राम म्हणजे काय असतं तर धिस प्रोग्राम इज नथिंग बट दी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ह्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण आउटपुट जो आहे तो आउटपुट या ठिकाणी क्रिएट करू शकतो. जावास्क्रिप्ट मध्ये देखील इथे आपण प्रोग्राम्स रिटर्न करत असतो आणि ही जी प्रोग्राम्स इथे लिहिले जातात ह्या प्रोग्राम्सला इथे स्क्रिप्ट असं म्हटलं जातं. म्हणजे इथे तुम्ही जेही जावास्क्रिप्टमध्ये प्रोग्राम लिहिले जातील ते प्रोग्राम जे आहे तर त्या प्रोग्रामला या ठिकाणी स्क्रिप्ट असं म्हटलं जाईल. आता आपण ज्यावेळेस HTML यूज केलं त्यावेळेस HTMLमध्ये आपण टॅग्स लिहिले. टॅग्स म्हणजे काय होतं तर टॅग्स आर नथिंग बट द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन टू द ब्राउझर हाऊ टू डिस्प्ले द टेक्स्ट. तिथे टेक्स्ट जे काय आहे तिथे टेक्स्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज होती म्हणून तिथे टॅग्स यूज करून ती इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशनच्या साह्याने तिथं आउटपुट डिस्प्ले करून दिला जात होतो. पण मात्र इथे ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट यूज करतो त्यावेळेस जावास्क्रिप्टमध्ये इथे आपण कमांड्स आणि इन्स्ट्रक्शन्स देतो आणि ह्या कमांड्स आणि इन्स्ट्रक्शन्स आपले स्क्रिप्टिंग इंजिन जे आहे ते स्क्रिप्टिंग इंजिन इथे काय करतं तर आपल्याला एक्झिक्यूट करून देतं. म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज यूज कराल त्यावेळेस तिथे तुम्हाला स्क्रिप्ट लिहावे लागते आणि ह्या स्क्रिप्ट म्हणजे काय आहे तर लिस्ट ऑफ कमांड्स आणि इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ह्या कमांड्स आणि इन्स्ट्रक्शनच्या साह्याने आपण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. ही जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे तर ही डायनॅमिक जे काय आहे वेब पेजेस हे डायनॅमिक वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी इथे आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो आणि याच्यासाठी स्क्रिप्ट लिहिले जातात. स्क्रिप्ट लिहित असताना स्क्रिप्ट हे जसं आपण HTMLचे प्रोग्राम नोटपॅडमध्ये रिटर्न केले त्याच पद्धतीने
इथेही जावास्क्रिप्टचे प्रोग्राम हे नोटपॅडमध्येच लिहिले जातील आणि जावास्क्रिप्टचा जो काही कोड आहे तो कोड या ठिकाणी स्क्रिप्ट आणि क्लोज स्क्रिप्ट टॅगच्या मध्ये लिहिला जाईल. म्हणजे जोही जावास्क्रिप्टचा प्रोग्राम असेल तो प्रोग्राम लिहिताना स्क्रिप्ट आणि क्लोज स्क्रिप्ट टॅगच्या मध्ये लिहिला जाईल. ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट रिटर्न करतात त्यावेळेस ही स्क्रिप्ट रिटर्न करत असताना एकतर हेड किंवा बॉडी सेक्शनच्या मध्ये या ठिकाणी रिटर्न केला जातो. म्हणजे जे काही स्क्रिप्ट आहे हे सर्व स्क्रिप्ट तुमचे या ठिकाणी नोटपॅडमध्ये लिहिले जातील. ज्यावेळेसही तुम्ही जावाचा स्क्रिप्ट कोड लिहाल त्यावेळेस तो लिहित असताना HTMLच्या प्रोग्राममध्ये तो स्क्रिप्ट आणि क्लोज स्क्रिप्ट टॅगच्यामध्ये रिटर्न केला जाईल. जो काही स्क्रिप्ट रिटर्न केला जातो तो हेड आणि किंवा बॉडी सेक्शनच्या मध्ये रिटर्न केला जातो. आता सर्वात प्रथम आपण बघूया की स्क्रिप्ट हा हेड सेक्शनमध्ये कसा लिहिला जातो. तर इथे हेड टॅग लिहिलेला आहे आणि ह्या हेड टॅगच्या मध्ये स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट आपण इथे लिहिलेला आहे. एक सिम्पल मेसेज आपण या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत तो म्हणजे वेलकम टू जावास्क्रिप्ट आणि इथं लिहिलेलं आहे डॉक्युमेंट डॉट राईट. आणि म्हणून जोही जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहिला जाईल त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला कंपल्सरी स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्टच्या प्रोग्राममध्ये इथे स्क्रिप्ट टॅग जो आहे हा स्क्रिप्ट टॅग या ठिकाणी यूज केलाच जातो. इथे आपण हेड सेक्शनच्या मध्ये लिहिलेला आहे आणि कोणताही मेसेज जर तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर डॉक्युमेंट डॉट राईट असं या ठिकाणी लिहिला जातो. स्क्रिप्ट आणि त्यानंतर स्क्रिप्ट क्लोज केला जातो आणि नंतर हेड सेक्शन जो आहे तो हेड सेक्शन क्लोज केला जातो. अशा पद्धतीने स्क्रिप्ट हे हेड सेक्शनच्या मध्ये लिहिलं जातं. तसंच जर आपल्याला स्क्रिप्ट हा बॉडी सेक्शनमध्ये रिटर्न करायचा असेल तर या ठिकाणी रिटर्न करत असताना बॉडी टॅग लिहिला जाईल आणि स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट असं लिहिलं जाईल आणि मेसेज डिस्प्ले करायचा आहे म्हणून इथं डॉक्युमेंट डॉट राईट आणि वेलकम टू जावास्क्रिप्ट असं लिहिलं जाईल. स्क्रिप्ट क्लोज असेल आणि त्यानंतर बॉडी टॅग या ठिकाणी क्लोज केलेला आहे. म्हणजे जो ही स्क्रिप्ट आहे तर हा स्क्रिप्ट आपण हेड किंवा बॉडी सेक्शनच्या मध्ये इथे या ठिकाणी रिटर्न करत असतो. सो पहिल्यांदा आपण इथे हेड सेक्शन आणि त्या हेड सेक्शनच्या मध्ये लिहिलं आहे आणि इथं आपण बॉडी टॅगच्या मध्ये लिहिलेलं आहे. रिटर्न करताना मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला स्क्रिप्ट टॅगचा यूज करावा लागेल आणि लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट जे आहे ते जावास्क्रिप्ट तुम्हाला इथे यूज करावं लागेल. नेक्स्ट थिंग आता इथे एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूया. आपण एक HTMLचा वेलकम टू जावास्क्रिप्टचा प्रोग्राम इथे बघणार आहोत. लिहिताना इथं आपण डॉक्युमेंट टाईप HTML इथं आपण रिटर्न केलेला आहे आणि त्यानंतर HTML टॅग आहे, नंतर बॉडी टॅग आपण इथे लिहिलेला आहे. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट इथं आहे आणि डॉक्युमेंट डॉट राईट आहे. हे रिटर्न करत असताना हा जो स्क्रिप्टचा प्रोग्राम आहे हा आपण बॉडी सेक्शनमध्ये इथे रिटर्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो जो काय आउटपुट असेल तो आउटपुट आपल्याला तो इथे दाखवेल. हा जो काय प्रोग्राम आहे हा प्रोग्राम इथे सर्व प्रोग्राम हा टेक्स्ट एडिटर नोटपॅडमध्ये रिटर्न केला जाईल आणि नंतर हा प्रोग्राम नोटपॅडमध्ये रिटर्न केल्यानंतर त्याला एक नाव दिलं जाईल आणि ही जी फाईल आहे ही फाईल .htmlनी सेव्ह केली जाईल. म्हणजे जशी आपण HTMLची फाईल लिहित होतो त्याच पद्धतीने इथे जावास्क्रिप्टची पण फाईल रिटर्न केली जाईल. नोटपॅडमध्ये रिटर्न असेल या फाईलला नाव दिलं जाईल आणि ही फाईल इथे सेव्ह करताना .htmlनी सेव्ह केली जाईल आणि ब्राउझरवरती या ठिकाणी त्याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट इथे बघितला जाईल. नेक्स्ट थिंग याच्यामध्ये असे आहे का इथे आता ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे आपण फीचर्स या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला जर त्या ठिकाणी ती रन करायची असेल एक्झिक्यूट करायची असेल तर तिथे कुठलं तरी सॉफ्टवेअर तुम्हाला तिथे इन्स्टॉल करावं लागतं तुमच्या कॉम्प्युटरवरती. मात्र जावास्क्रिप्टचे प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना तिथे कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही. म्हणजे देर इज नो नीड टू इन्स्टॉल एनी सॉफ्टवेअर ऑन युअर कम्प्युटर. हा सर्वात महत्त्वाचा जावाचा फीचर इथं आहे. तसंच जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असं म्हटलं जातं, परंतु प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही म्हणता येणार कारण की जावाचे काही जे फीचर्स आहेत त्यांना जावास्क्रिप्ट ही सपोर्ट करत नाही. नेक्स्ट त्याचं फीचर असं आहे का जावास्क्रिप्ट ही जी आहे तर व्हॅलिडेशनसाठी वापरली जाते. आता व्हॅलिडेशनचा अर्थ काय
तर ज्यावेळेसही तुम्ही कोणताही डेटा यूजर ज्यावेळेस माहिती भरत असतो त्यावेळेस त्याच्याकडनं तो डेटा सर्व्हरला सबमिट करत असताना तो व्यवस्थित आणि ॲक्युरेट गेला पाहिजे आणि त्याच्यावरती व्यवस्थित प्रोसेसिंग झाली पाहिजे, म्हणून तिथे तो डेटा चेक केला जातो. आणि म्हणून जावास्क्रिप्ट जी आहे तर जावास्क्रिप्ट ही इनपुट व्हॅलिडेशनसाठी वापरली जाते. नंतर ही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये जे काही कंट्रोल स्टेटमेंट आहे, म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये यूज केले जाणारे सर्व कंट्रोल स्टेटमेंट हे जे काही अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे त्यांच्यासारखेच असतात. म्हणजे सी असेल, C++ वगैरे असेल तर त्यामध्ये जे काही कंट्रोल स्टेटमेंट आहे, इफ असेल, इफ एल्स असेल, फॉर असेल, व्हाईल असेल, तर सिंटॅक्स नियर अबाउट याचे सेम आहे. याच्यातला नेक्स्ट जो आहे तर जावास्क्रिप्टमध्ये कुकीजचा वापर करून व्हिजिटर किंवा जे काही तुमचे व्हिजिट होणार आहे तर त्या व्हिजिटरची सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आणि रिट्राईव्ह करण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये कुकीजचा वापर केला जातो. आता HTTP हा जो काय आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, तर हा स्टेटलेस प्रोटोकॉल आहे आणि म्हणून तो कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवत नाही. आणि म्हणून जावास्क्रिप्टमध्ये कुकीजचा वापर करून आपण यूजरची इन्फॉर्मेशन स्टोअरही करू शकतो आणि ती रिट्राईव्ह करू शकतो. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जावास्क्रिप्ट ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज का आहे? कारण की जावास्क्रिप्टचा प्रोग्राम कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही एक्झिक्यूट करू शकतात आणि म्हणून याला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हटलं जातं. मग तुम्ही जावास्क्रिप्टचा जो प्रोग्राम आहे तो जावास्क्रिप्टचा प्रोग्राम कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती एक्झिक्यूट करू शकतात आणि म्हणून याला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हटलं जातं. याच्यातलं दुसरा सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जावास्क्रिप्ट ही पॉप्युलर स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. त्याचं कारण असं आहे की यामध्ये वापरले जाणारे जे काही रूल्स आहे हे रूल्स अत्यंत सोपे आणि समजण्यास ही अत्यंत सोपे आहे, म्हणून जावास्क्रिप्ट ही पॉप्युलर स्क्रिप्टिंग लँग्वेज या ठिकाणी आहे. नेक्स्ट फीचर्स जर सांगायचे झाले तर याच्यामध्ये जावास्क्रिप्टिंगचे जे काही प्रोग्राम्स आहे तर हे प्रोग्राम्स इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. याचा अर्थ असा आहे की एखाद्या बटनवरती क्लिक केल्यानंतर प्रोग्राम किंवा तो जो काय आउटपुट आहे तो आउटपुट तुम्हाला तिथे डिस्प्ले करून देऊ शकतो. म्हणून जावास्क्रिप्ट जे आहे तर जावास्क्रिप्टमध्ये आपण इव्हेंट बेस्ड प्रोग्राम फॅसिलिटी या ठिकाणी दिली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. म्हणजे यामध्ये लोअर केस आणि अप्पर केस मॅटर करतात, म्हणून लक्षात ठेवायचं जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. यामध्ये जावास्क्रिप्ट जी आहे तर ही डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल बरोबर या ठिकाणी वापरली जाते. आणि हे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल काय करतं तर इथे तुमचे जे काय ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट्सला कंट्रोल करण्याचं काम इथे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल या ठिकाणी करत असतात. नेक्स्ट फीचर असं आहे का जावास्क्रिप्ट जे काय आहे तर जावास्क्रिप्टचे जो काही कोड असेल तो कोड इंटरप्रिट करताना फक्त जावास्क्रिप्ट एनेबल्ड ब्राउझर तिथे पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट एनेबल कोणताही ब्राउझर जर वापरला तर तो इझिली तुमचे प्रोग्राम इंटरप्रिट करून देईल आणि इंटरप्रिट केल्यानंतर तो प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. आणि तसेच जावास्क्रिप्टला इथे भरपूर सारे असे डिफरंट फीचर्स आहे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे जावाला युनिव्हर्सल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. मीन्स जावास्क्रिप्ट इज ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. Next feature is that in JavaScript we write the programs of event handling, like when the page load or when the user click on the element, HTML element or button. जसं आपण वरती बघितलं होतं की जावास्क्रिप्टमध्ये आपण इव्हेंट हँडलिंगचे प्रोग्राम लिहू शकतो, जसं माऊसवर असेल, माऊस क्लिक असेल किंवा बटनवरती आपण या ठिकाणी क्लिक केलं असेल तर अशा पद्धतीने. सो मित्रांनो, हे सर्व जावास्क्रिप्ट लँग्वेजचे फीचर्स होते. या ठिकाणी आपण नेक्स्ट बघणार आहोत ते म्हणजे टाईप्स ऑफ स्क्रिप्टिंग. जावास्क्रिप्टमध्ये दोन प्रकारचं आहे, एक आहे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग आणि दुसरं आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. म्हणजे स्क्रिप्टिंगचे दोन प्रकार आहे, एक सर्व्हर साईड स्क्रिप्ट आणि दुसरा आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्लायंट साईड स्क्रिप्ट
क्लायंट साईड स्क्रिप्टमध्ये काय होतं, जे काही तुमचे स्क्रिप्ट्स असतात हे स्क्रिप्ट तुमच्या क्लायंटवरती असतात. म्हणजे तुम्ही जिथे तुमचा जो कम्प्युटर असेल त्याच कम्प्युटरवरती ते रिसाईड केलेले असतात. म्हणजे जावास्क्रिप्ट ही जी आहे तर ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आणि क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस जी आहे तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज जी आहे तर ही डेटा एंट्री व्हॅलिडेशनसाठी वापरली जाते. म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्टमध्ये जेही प्रोग्राम लिहिलेले असतात त्याच्यामध्ये तुमची जी स्क्रिप्ट असते ही स्क्रिप्ट क्लायंट कम्प्युटरवरती असते आणि इथे ब्राउझरच्या साहाय्याने ती एक्झिक्यूट करून घेतली जाते आणि एक्झिक्यूट करताना देखील ती रन क्लायंटवरच केली जाते. म्हणून याला क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जातं. आणि बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट जी आहे तर ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आणि ही स्क्रिप्टिंग लँग्वेज डेटा एंट्री व्हॅलिडेशन्स इथे वापरली जाते. दुसरा जो टाईप आहे तो सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग आहे. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये सर्व्हर साईडचे जे काही प्रोग्राम असतील हे प्रोग्राम वेब सर्व्हरच्या साहाय्याने इंटरप्रिट करून घेतले जातात. इथे ASP आहे. ASP इज नथिंग बट द ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस ही स्क्रिप्टिंगसाठी वापरली जाणार आहे आणि सर्व स्क्रिप्ट तुमचे सर्व्हरवरती असतात. म्हणजेच सर्व्हर साईट मध्ये तुमचे जे काही स्क्रिप्ट असतात हे स्क्रिप्ट वेब सर्व्हरवर असतात आणि इथे एक्झिक्यूट करण्यासाठी देखील सर्व्हरचा वापर केला जातो. आता आपण डिफरन्स बघितला सर्व्हर साईड आणि क्लायंट साईडमध्ये. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की डिफरन्स बिटवीन सर्व्हर साईड अँड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्या साहाय्याने आपण सर्व्हर साईड आणि क्लायंट साईडमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिला जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. क्लायंट साईड स्क्रिप्ट जे आहे तर हे प्रोग्राम एक्झिक्यूट करताना हे क्लायंटवरती केले जातात आणि ब्राउझरच्या साहाय्याने केले जातात. म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग ही इथे क्लायंटवरती असतील आणि ते ब्राउझरच्या साहाय्याने एक्झिक्यूट केले जातील आणि वेब सर्व्हरमध्ये प्रोसेसिंग करताना मात्र तिथे वेब सर्व्हरचा वापर केला जातो. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग जी आहे तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंग ही HTMLमध्ये एम्बेडेड केलेली असते आणि मी तुम्हाला सांगितलं की तो प्रोग्राम रिटर्न करत असताना नोटपॅडमध्येच लिहिले जाईल आणि .html हे त्या फाईलचं एक्सटेन्शन असेल आणि त्या ब्राउझरवरती तो एक्झिक्यूट करून घेतला जाईल. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये मात्र ज्या काय फाईल्स असतील त्या फाईल रिटर्न केल्यानंतर तिथे त्या फाईलचे एक्सटेन्शन हे .asp असतं म्हणजे ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेसचं असतं. नेक्स्ट याच्यामध्ये क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये तुमचा जो काही कोड असेल तो कोड तिथे व्हिजिबल असतो. म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये तो जो कोड आहे तो कोड व्हिजिबल असतो. मात्र सर्व्हर साईडमध्ये तुमचा जो काही कोड असेल तो कोड त्या ठिकाणी व्हिजिबल नसतो आणि म्हणून सर्व्हर साईड जे काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे तर ह्या सर्व्हर साईड प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये तो स्क्रिप्ट कोड हिडन केलेला असतो आणि म्हणून ती सिक्युअर असते. म्हणून सर्व्हर साईड ही स्क्रिप्टिंग लँग्वेज ही सिक्युअर असते. क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये काय केलं जातं तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये जावास्क्रिप्ट जी आहे तर जावास्क्रिप्ट ही बाय डिफॉल्ट क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आणि VB स्क्रिप्ट जी आहे तर VB स्क्रिप्ट ही सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगसाठी वापरली जाते. नेक्स्ट डिफरन्स असा आहे की ज्यावेळेसही तुम्ही सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग प्रोसेससाठी आपण घेतो त्यावेळेस तिथे कम्युनिकेशन जे आहे तर ते कम्युनिकेशन सर्व्हरशी त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी सर्व्हर जो आहे तो सर्व्हर कम्युनिकेट केला जातो. पण मात्र क्लायंट साईडमध्ये इथे कुठल्याही प्रकारची इंटरॅक्शन ही सर्व्हरशी होत नाही. नेक्स्ट आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग जी आहे तर ही डेटा व्हॅलिडेशनसाठी वापरली जाते. डेटा व्हॅलिडेशनबद्दल मी तुम्हाला सांगितलं, जो ही यूजर इन्फॉर्मेशन भरेल ती इन्फॉर्मेशन त्याने व्यवस्थित भरली पाहिजे आणि ती त्याने ॲक्युरेट भरली पाहिजे. म्हणून आपण डेटा चेक करून घेत असतो आणि म्हणून क्लायंट साईड ही डेटा व्हॅलिडेशनसाठी वापरली जाते. ज्याच्या साहाय्याने आपण काही व्हॅल्यूज असतील, रेंजेस असतील, डेट्स असतील हे चेक करू शकतो. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग जी आहे तर ही डेटाबेसशी रिलेटेड असते. म्हणजे सर्व्हर साईडचा जो यूज आहे तो जो काही डेटा असेल तो डेटाबेसमध्ये सेव्ह करण्यासाठी केला जातो. तसाच ॲक्सेस केला जातो, मॉडिफाय आपण करू शकतो किंवा जो काही डेटा आहे तो डेटा आपण या ठिकाणी डिलीट करू शकतो. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये
HTML5 आणि जावास्क्रिप्ट याचा समावेश आहे. म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये HTML5 आणि जावास्क्रिप्ट इत्यादीचा यूज आहे. तर सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये मात्र PHP, ASP.NET, रुबी, कोल्ड फ्युजन, पायथॉन आणि C# अशा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा या ठिकाणी समावेश आहे. अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ज्याच्या साहाय्याने क्लायंट साईड आणि सर्व्हर साईड्समध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो